विधिमंडळाचं अधिवेशन म्हणजे आरोप प्रत्यारोप, सभात्याग, बहिष्कार आणि वैयक्तिक टीका असंच चित्र गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालंय। पण कधी-कधी आपले लोकप्रतिनिधी जनतेच्या मूलभूत प्रश्नांना हात घालतात तेव्हा सर्वांचंच लक्ष त्याकडे वेधलं जातं। आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये अशाच काही प्रश्नांवर चर्चा रंगली। विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असल्यामुळे या चर्चेमध्ये एक वेगळीच रंगत होती। पाहूया विधिमंडळातल्या गरमागरम चर्चांवरचा हा स्पेशल रिपोर्ट। फूट तरुणा जागा हो, आशिष शेलारच्या मागचा धागा हो। आताची राजकीय परिस्थिती अशी आहे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे। त्या सगळ्यात आपण पुढे पुढे जाऊया। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपच्याच 2 नेत्यांमध्ये अशी जुगलबंदी रंगली। भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आजी मंत्री आशिष शेलार यांना भरती परीक्षांच्या मुद्द्यावरून फैलावर घेतलं। पण असं करताना मुनगंटीवारांची भाषा मात्र अलंकारिक आणि उपरोधिक होती। फूट तरुणा जागा हो, आशिष शेलारच्या मागचा धागा हो, हा आता आपल्याला करता येतो। आणि म्हणून मंत्री महोदय, या सर्व प्रश्नाची उत्तर द्या। आणि तुमचा आवाजात एवढा दम आहे की तुम्ही CSRच्या जागी हा एक्झाम रिस्पॉन्सिबिलिटी पैसे घेऊ शकता। 14,000 कोटी आहे महाराष्ट्रात। कारण मी नियोजन मंत्री जेव्हा होतो तेव्हा मी बैठक केली। 14,000 कोटी, 500-600 कोटी तर तुमच्या शब्दाला असे यू देऊन टाकतील। आणि म्हणून हे तुम्हीच करू शकता। आणि आमची सदिच्छा आहे, तुम्ही चिरंजीव मंत्री राहावं, पुढेही जावं, आमची सदिच्छा। मुनगंटीवारांच्या याच उपरोधाला शेलारांनीही उपरोधानच उत्तर दिलं। या चर्चेमुळे अकारण विषय परिसरात जाऊ नये म्हणून मी चिरंजीवी राहीन की नाही हे मला माहीत नाही, पण अभिमन्यू सारखा चक्रव्यूहात मरून पडणार नाही एवढं तर नक्की सांगतो। आणि माननीय सुधीर भाऊंनी शेवटला म्हटलं की धागा हो, तर त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की आताची राजकीय परिस्थिती अशी आहे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे। त्या सगळ्यात आपण पुढे पुढे जाऊया। आपल्या सरकारला फैलावर घेण्याचा सिलसिला मुनगंटीवारांनी त्यानंतरही सुरू ठेवला। आशिष शेलारांनंतर मुनगंटीवारांचा मोर्चा वळला तो महिला आणि बालविकास खात्याकडे। त्यावेळी सभागृहात होत्या त्या खात्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर। विषय होता महिला आयोगाला मिळणाऱ्या निधीबाबतचा। महिलांबाबत फक्त तोंडच्या वाफा दवडण्याऐवजी निधीची तरतूद करणं गरजेचं असल्याचा सल्ला मुनगंटीवारांनी सरकारला दिला। महिलांवर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी 3 वर्ष पैसे दिले नसतील त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार आहे की नुसतं भाषण होणार आहे? महिला दिनाच्या संदर्भात महिला शक्तीचा जागर, नारी से नारायणी तक, अबगा नहीं है सबगा है, हे फक्त शब्दात राहणार आहे की हृदयातून हा आवाजाचा हुंकार निघणार आहे? तर मग मी जर प्रश्न केला की यानंतर आउटले जो आहे त्याच्या वारंवार फायली इथं का पाठवल्या जातात, अन्यथा मग याचा उपयोग होणार नाही। तुम्ही पैसेच देत नाही महिला आयोगाला, आउटले दाखवता। शक्य तितकी नम्रता दाखवत मेघना बोर्डीकरांनी या मुद्द्यावरून मुनगंटीवारांना उत्तर दिलं। अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंची जी तळमळ आहे ती योग्य आहे, परंतु दरवर्षी मग 2023-24 मध्ये आपण 15 कोटी आयोगाने मागणी केली तेवढी त्यांना वितरित केलेली आहे। 24 दरवर्षी वाढून दिलेला आहे आणि महिला आयोगासाठी कधीच निधीची कमतरता होत नाही। जेवढी मागणी केली तेवढी मागणीची पूर्तता होत आहे। आणि आता सुद्धा 2026-27 साठी आपण 18 कोटी 35 लाखाची आयोगाने मागणी केलेली, तेवढी पूर्तता केलेली आहे। मात्र या उत्तरानं मुनगंटीवारांचं समाधान झाल्याचं दिसलं नाही। अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मध्यस्थी करून मुनगंटीवारांना बोर्डीकरांचं उत्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। आउटले किती आहे तुम्ही विचारलं? आउटले त्यांनी ठीक आहे, त्यापैकी त्यांनी पण स्पष्ट उत्तर दिलंय, जशी मागणी महिला आयोगाकडनं येते तसं आम्ही वितरित करतो। याशिवाय आणखी एक मुद्दा गाजला, तो घर भाड्याचा आणि विकासकांचा। 18 साल के बाद भी ये विषय सॉल्व नहीं हुआ है। जो पूरा 18 साल में माढ़ा के अधिकारियों के साथ अनेक बैठक हुई, आज भी कंफ्यूजन खत्म नहीं हुआ है। उनके डिमांड सभी भी खत्म नहीं हुए हैं। मंत्री महोदय से और हाथ जोड़ के विनंती है कि जो लोग उपोषण में वहां गोरेगांव में बैठे हैं उनके बारे में जरूर सोच विचार कीजिए और किसी को भेजिए, नहीं तो आप आइए विजिट के लिए। नवनवीन मागण्या प्रत्येक वेळा जे आपल्या म्हाडाच्या नियमामध्ये आहे, म्हाडाच्या प्रचलित कार्यपद्धतीमध्ये आहे, त्याप्रमाणे आपण ह्या इमारती तयार केलेल्या आहेत। त्याला उशी प्राप्त झालेली आहे, त्यांची सगळी लॉटरी निघालेली आहे।
जसे जसे एक व्यक्ती त्यातला पुढे आला, अध्यक्ष महाराज, तो ताबा घ्यायला पुढे आला तर त्याला तिथल्या काही स्थानिक लोकांनी दमदाटी करून त्याला मारहाण देखील त्या ठिकाणी केली. त्यामुळं काही लोकांचा व्हेस्टेड इंटरेस्ट याच्यामध्ये असल्यामुळं ते अशा पद्धतीनं हा प्रकल्प रखडवण्याचं काम करतायत. की सविस्तर कमीत कमी ते ॲग्रीमेंट तुम्ही करून घ्या. तुम्ही त्यांची मागणी मान्य करत नाही, तुम्ही त्यांचं ऐकत नाही आणि तुम्ही त्यांना फोर्सफुली रूममध्ये यायला सांगतात. ज्या बिल्डिंग तयार होऊन लिफ्ट पडत आहेत, सगळे कोलॅप्स होत आहेत, त्या बिल्डिंग तुम्ही म्हणजे एक परिस्थितीमधून निघाले आणि दुसरी परिस्थितीमध्ये जावा, अशी परिस्थिती असताना मला वाटत नाही योग्य उत्तर आहे. म्हणून सविस्तर आपण या सगळ्या कामामध्ये आपण SIT इन्क्वायरी लावणार का एक, आणि AAA जे हमी आपण कोर्टात दिलं होतं ते त्यांच्याबरोबर बसून करून घेणार. या प्रकल्पात तरी सुद्धा सन्मान्य सदस्य अस्लम शेख साहेब जी सांगतायत ती वस्तुस्थिती ग्राह्य मानून पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकल्पाची या ठिकाणी तपासणी केली जाईल. जिथं काही त्रुटी आढळून आल्या असतील त्या त्रुटी पूर्तता केल्या जातील. याला OC सुद्धा सन्मान्य अध्यक्ष महाराज प्राप्त झालेलं आहे. किरकोळ काही दुरुस्ती असतील तर त्या सुद्धा करण्याची म्हाडाची आजही तयारी आहे. तर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली ती ग्रामीण भागातल्या मुलांच्या लग्नावरून. लग्नाच्या नावानं होणाऱ्या फसवणूक प्रकरणांवर काय कारवाई होणार असा सवाल आमदार प्रकाश सोळंकेंनी विचारला, तर त्याला मंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलं. गावामध्ये, खेडेगावामध्ये 50-100 अशी मुलं आहेत की त्यांचं वय वर्ष 25-30 उलटून गेलेलं आहे. त्यांना मुलीच मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणजे उलटा आता हुंडा द्यायची पद्धत, आता मुलींना हुंडा द्यावा लागतो तर लग्न होतं आहे. आणि फसवणुकीचे प्रकार फार व्हायला लागलेत. बोगस मुली आणतात, लग्न करतात, एकाच मुलीचे 4-4 लग्न. हे असे प्रकार फसवणुकीचे सुद्धा पैसे घेऊन 2.5-3 लाख रुपये हे लुटले जातात अशी परिस्थिती आहे. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रकाशदादा सोळंके यांनी वर्तमान परिस्थितीत होणाऱ्या वास्तवाबद्दल देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि निश्चितपणे आपण आपल्या अनुभवावरून ही माहिती सभागृहाला दिली आहे. ह्या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन याच्यावर काय काय चांगली कार्यवाही आणि आपल्याकडून सूचना घेऊन याच्यावर देखील काही योजना तयार करण्यात. कुठे सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी आणि कुठे सत्ताधारी विरोधक असा सामना सभागृहात पाहायला मिळाला. या निमित्तानं वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांपलीकडे जनतेच्या प्रश्नांना अधिवेशनात वाचा फुटली, हेच काय ते समाधान. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.